जोपर्यंत त्याच्या बुद्धिमत्तेची वाढ होणार नाही तोपर्यंत तो व्यावहारिक शिक्षणाशी वंचित राहतो. आयुष्यात पुढं जायचं असेल तर व्यावसायिक शिक्षण पण महत्त्वाचं आहे आणि व्यावहारिक ज्ञान असलं पाहिजे. या जगामध्ये जर जगायचं असेल व्यवस्थित तर व्यावहारिक ज्ञान तर आलंच पाहिजे. शिकलं म्हणजे मनुष्य खूप एक मोठ्या प्रगतीवर जातो, पण व्यावहारिक ज्ञान आणि त्या शिक्षणासोबत जर दोन्ही गोष्टी त्याला जर जुळल्या तो एक परिपक्व, एक चांगला आदर्श व्यक्ती बनू शकतो. असं नाही आहे की शाळेमध्ये सर्व जेवढ्या गोष्टी शिकल्या तेवढ्या गोष्टी व्यवहारामध्ये येतीलच असा संबंध नसतो. पण ज्यावेळेस ते शिकत असताना त्याचा बुद्धिमत्तेची वाढ झाल्याच्या नंतर तो व्यावहारिक गोष्टीमध्ये काय करत असतो, त्याचा वापर करून तो व्यावहारिक ज्ञान घेत असतो. आपण बघतोय की बरेच विद्यार्थी नाही का, काही विद्यार्थी हुशार असतात चांगल्या अभ्यासात, पण काही विद्यार्थी असतात ते थोडेसे म्हणजे तेवढे हुशार नसतात. ते खरं तर बिझनेसमध्ये जातात आणि खूप छान म्हणजे आपलं अर्निंग करतात, उलट जे नोकरी करतात त्यापेक्षा चांगलं करतात. याच्याविषयी काय मत आहे? हो बरोबर आहे की जे शिक्षणामध्ये समजा कच्चे असतील तर असं नाही की तो दुसऱ्या याच्यामध्ये असणार नाही, त्याच्याकडे व्यावसायिक गुण असू शकतात. आपण अभ्यासात कमी आहोत, पण एक उत्तम नागरिक कसा बनल या देशामध्ये, म्हणजे स्पर्धा आहे, कमी जास्त होते, पण ह्या स्पर्धेशिवाय अभ्यासाशिवाय आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी आपण करू शकतो. बरोबर, एक जबाबदार नागरिक बनणं जास्त गरजेचं आहे. एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी अभ्यासाचीच आवश्यकता नाही, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य, गुण, ज्या काही गोष्टी आहेत ते सर्व गोष्टी जर आपण लावलं तर एक चांगला जबाबदार नागरिक आपण बनू शकतो. पण त्यावेळेसचा टाईम ड्युरेशन हा वेगळा होता आणि आत्ताचा टाईम ड्युरेशन हा वेगळा आहे. त्याच्यामुळं का नाही शाळेय जीवनामध्ये का नाही विद्यार्थी हा शाळेमध्ये आलाच पाहिजे. जोपर्यंत तो शाळेमध्ये येणार नाही तोपर्यंत काही त्याचं म्हणजे बुद्धीचा विकास होऊन तो बाकी गोष्टीमध्ये सुद्धा काही डेव्हलपमेंट करू शकत नाही. बरोबर आहे. आता एक समरी थ्रू जर आपल्याला समजून सांगायचं असेल तर दोन्ही शिक्षण तेवढेच महत्त्वाचे आहेत. बरोबर, व्यावहारिक शिक्षण तेवढंच महत्त्वाचं आहे, शालेय शिक्षण तेवढंच महत्त्वाचं आहे.